आपण पाहत आहात जय महाराष्ट्र बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी। जिल्हा परिषद पंचायत समितीची राष्ट्रवादीकडून जय्यत तयारी सुरू झालेली आहे। बारामतीत अजित पवारांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या। सलग 9 तास मुलाखती सुरू असल्याची माहिती मिळते। पुणे मनपा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर अजित पवार जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी जय्यत तयारी करतायत। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांच्याकडून। नवनाथ, एकीकडे पुणे मनपाचा पराभव झाल्यानंतर आता जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी अजित पवार जोरदार तयारी करताना दिसून येत आहे, काय अधिक माहिती? नक्कीच पर्यंत कालच उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीमध्ये होते आणि बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांच्या मुलाखती देखील अजित पवार यांनी जवळपास 9 तास घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। खऱ्या अर्थाने राज्यातील महानगरपालिकाला, विशेषतः पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिकामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं। याच अनुषंगाने अजित पवार हे आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जे आहे ते ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे। खरं तर पराभव झाल्यामुळं अजित पवार आता ताकही फुंकून पेल्याचं आपल्याला दिसत आहे, कारण 1 to 1 जे उमेदवार जे आहे ते 1 to 1 मुलाखती घेत असल्याचं अजित पवार पाहायला मिळालेलं आहे। त्यामुळे एकूणच आता दोन्ही राष्ट्रवादी जे आहे ते या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अनुषंगाने एकत्र पुणे जिल्ह्यामध्ये लढणार असल्याचं एकंदरीत चित्र पाहायला मिळत आहे। खऱ्या अर्थाने आज पुण्यातील बारामती हॉस्टेलमध्ये देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुलाखती ज्या आहेत पुणे जिल्ह्यातील तालुक्यातील इच्छुकांच्या घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। एकूणच आता अजित पवार जे आहे ते महानगरपालिकेच्या पराभवानंतर जिल्हा परिषदेसाठी ऍक्शन मोडवर आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नवनाथ, धन्यवाद या सविस्तर